जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर तालुक्यातल्या मंगरुळ गावचे शेतकरी हिरालाल पाटील यांनी सरकारला चांगलंच कोंडीत पकडलंय। हिरालाल पाटील यांची नेमकी मागणी काय आहे, पाहूयात हा विशेष वृत्तांत। राज्यपालांच्या हस्ते शेतीनिष्ठ पुरस्कारानं गौरवण्यात आलेले शेतकरी हिरालाल पाटील यांच्या नावे जळगावमधल्या मंगरुळ गावात 7/12 नोंदीप्रमाणे 4 हेक्टर आणि 80 आर.एम.डी शेतजमीन आहे। 2016-17 या आर्थिक वर्षात त्यांनी त्या ज्वारी, बाजरी, कापूस आणि फुलकोबीची लागवड केली। या सर्व पिकांच्या नोंदी त्यांच्या 7/12 उतार्यावर आहेत। या पिकांची लागवड, खर्च आणि उत्पन्न याबाबत महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगानं निश्चित केलेल्या दरानुसार पाटील यांना 1,96,667 रुपये एवढे वजा उत्पन्न आलंय। याबाबत त्यांनी पुरावेही सादर केले। आपण दिलेली माहिती खोटी निघाल्यास फौजदारी कारवाई करावी अशी हमी देऊन गावरान जागल्या सेनेचे संघटक असलेले हिरालाल पाटील यांनी कागदपत्रांच्या आधारे वजा उत्पन्नाच्या दाखल्याची मागणी शासनाकडे करून खळबळ उडवली आहे। तहसीलदार, प्रांत जिल्हाधिकारी आणि महसूल आयुक्त यांच्याकडे विनंती अर्ज केलेत की मला वजा उत्पन्नाचा दाखला द्या। याच्यावर तहसीलदार आणि प्रांत साहेब बोलले, असा दाखला देता येत नाही साहेब, असा दाखला देता येत नाही, दरवर्षी तोटा मरून जगण्यापेक्षा मला आत्महत्येला तुम्ही परवानगी तरी द्या। शासनाकडे वजा उत्पन्नाच्या दाखल्याची मागणी करण्यासाठी हिरालाल पाटील यांनी शेतीत लागलेलं भांडवल, आलेलं उत्पन्न आणि कृषी मूल्य आयोगाचं घोषित दर याबाबतचा 6 महिने अभ्यास केला। त्यांनी कृषी मूल्य आयोगाच्या दरांची माहिती घेतली असता त्यात धक्कादायक माहिती मिळाली। खानदेशात सर्वाधिक प्रमाणात घेतल्या जाणाऱ्या कापसाला राज्य कृषी मूल्य आयोगानं यंदाचा प्रति क्विंटल दर 7,485 दिला होता। प्रत्यक्षात सरकारनं 4,160 एवढाच दर दिला, तर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार हा दर 9,613 इतका आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति क्विंटल सुमारे 5,000 रुपयांचा तोटा केवळ कापसाच्या उत्पन्नात सहन करावा लागला। प्रति क्विंटल आम्हाला 5,453 रुपये तोटा सहन करावा लागतो। उत्पादन खर्च आम्हाला 6,409 रुपये आहे आणि 4,160 कसा विकला पाहिजे, कसा द्यायचा, हा केंद्राचा भाव आहे, परवडत नाही। एकीकडे शेतीत दिवस रात्र राबून दरवर्षीच तोटा येत असेल तर अशी तोट्याची शेती करण्यापेक्षा मरण पत्करणं बरं, असा उद्विग्न सवाल हिरालाल पाटील यांनी आपल्या 29 पानी निवेदनातून सरकारला केलाय। पाटील यांची मागणी रास्त असली तरी याचा दाखला कसा देणार म्हणून महसूल अधिकाऱ्यांनी याबाबत कपाळावर हात मारून घेतलाय। विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।